गुंडा आंदेकरच्या पत्नीच्या उमेदवारीची उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पाठराखण केली आहे। पती गुन्हेगार त्यात पत्नीचा काय दोष असं त्यांनी म्हटलंय। आपण पाहतोय अजित पवारांनी अनेक गुन्हेगारांच्या पत्नींना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेलं आहे, उमेदवारी दिलेली आहे। त्यावर त्यांनी एक वक्तव्य केलेलं आहे। पती गुन्हेगार आहेत त्यात पत्नीचा काय दोष आहे असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आता सध्या राज्याच्या राजकारणात यावरून आता अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे। गजा मारणेच्या पत्नीलाही एनसीपीने उमेदवारी दिलेली आहे। तू समजा गुन्हेगार आहे, तू नाहीये, परंतु समज आता प्रश्न विचारला, तू काहीतरी मोठा गुन्हा केला, तुझ्या पत्नीचा त्याच्यावर काय दोष आहे? तुम्ही उद्या मी काहीतरी गुन्हा केला, माझ्या पत्नीचा काय दोष आहे? माझ्या मुलांचा, माझ्या मुलींचा किंवा सुनांचा काय दोष आहे? असं नाहीये। तुम्ही जर कुणीतरी एखादा मर्डर केला म्हणजे अख्खं खानदान त्याला जबाबदार आहे असं समजण्याचं कारण नाही। काही विकृती असते, काही चुकीच्या गोष्टी असतात,